चटपटीत अशी फ्रँकी आज आपण आपल्या किचनमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी सांची. सांचीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 कप एकदम बारीक असा रवा घेतलाय. याच्यामध्ये आपण आता तेल घालूयात. त्यानंतर 1/4 कप दही इथे मी घातलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊया. फ्रँकीसाठी आपल्याला पोळी करावी लागणार आहे किंवा आपण एक त्याला शीट म्हणू, ते बनवायला लागणार आहे. तर त्याच्यासाठी मी इथे कणिक मळून घेतेय. आपली फ्रँकी कुरकुरीत व्हायला मदत होईल, त्यामुळे इथे रवा वापरायचा. जाड रवा असेल तर तो मिक्सरवर बारीक फिरवून तो रवा इथे वापरला तरी चालेल. इथे आवश्यकतेनुसार पाणी घालून आपण ही कणिक छान अशी मळून घेतलेली आहे. थोडीशी सैल वाटेल तुम्हाला, पण याच्यात रवा आहे. थोड्या वेळाने अगदी व्यवस्थित होईल. आता याच्यावर आपण झाकण ठेवूयात आणि ही कणिक अशीच बाजूला ठेवूयात. आता फ्रँकी आपण बनवणार आहोत ते 2-3 प्रकारचे बनवणार आहोत. तर इथे आपण नूडल्स बॉईल करून घेतोय. त्याच्यासाठी एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलंय. त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि हे इथे नूडल्स आहेत माझ्याकडे. हे नूडल्स आपण या पाण्यामध्ये पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालूयात. हे नूडल्स आपण व्यवस्थित याच्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे बघताय नूडल्स छान असे इथे शिजलेले दिसतायत. व्यवस्थित असे मोकळे झालेले आहेत ते. तुम्हाला हवं तर मी दाखवते. चमच्यानी घेऊन लगेच लक्षात येत असेल. खूप जास्त शिजवू द्यायचे नाहीत याच्यापेक्षा. ते खूप जास्त शिजले की मग ते एकमेकांना चिकटतात आणि मग असे उगाचच ते मऊ एकत्र असे ते होतात. तर असे छान सुट्टे-सुट्टे राहावेत याच्यासाठी ते तेवढेच शिजवायचे. गॅस बंद करूयात आणि हे जे नूडल्स आहेत, हे आपण एका चाळणीमध्ये ओतून घेऊयात. याच्यातलं जे एक्स्ट्राचं नूडल्समधलं पाणी आहे, ते एका बाजूला जाईल. या नूडल्सवर आपण थोडंसं तेल घालूयात. तेल घातल्यामुळे नूडल्स अजिबात एकमेकांना चिकटत नाहीत. तेल लावून घ्यायचं. अशा पद्धतीनं तेल सगळ्या नूडल्सला मी इथे लावून घेतलेलं आहे. तुम्ही बघता एकदम नॉन स्टिकी झालेले आहेत नूडल्स. अजिबात ते एकमेकांना चिकटत नाहीयेत. आता आपण एका पॅनमध्ये तेल घेऊयात. तेल गरम झाल्यानंतर पॅनमध्ये मी सिमला मिरची उभी अशी कट केलेली सिमला मिरची घेतली आहे. एक छोटीशी सिमला मिरची आहे. त्यानंतर गाजर, ते सुद्धा असं उभं कट करून घेतलेलं आहे. तुमच्या लक्षात येत असेल. एकदम बारीक चिरून घेतलेला खूप सारा लसूण इथे घेतलाय मी. बारीक असं चिरून घेतलेलं आलं आपण घेऊया. त्यानंतर इथे मी कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे. आता हे सगळं आपण तेलावर परतून घेऊयात. हे आपल्याला पूर्ण शिजवून नाही घ्यायचंय. छान असं क्रंचीच ठेवायचंय. फक्त त्याच्यातला एक थोडासा कच्चेपणा असतो ना, तो जाईल इतपतच ते परतून घ्यायचं. आता इथे खूप सारा कोबी मी उभा चिरून घेतलेला आहे. तो याच्यामध्ये घालूयात. त्यानंतर उभाच कट करून घेतलेला कांदा आपण इथे घ्यायचा आहे. कांदा आणि कोबी हे सुद्धा आपण तेलावर थोडंसं परतून घेऊयात. आपण इथे नूडल्स बनवून घेतोय. तर हे सगळं छान असं तेलावर परतून घ्यायचंय. आपल्या फ्रँकीसाठी जे स्टफिंग लागणार आहे ना, ते आपण इथे बनवून घेतोय. तर या सगळ्या भाज्या आपल्या परतून झाल्यात. इथे आवडीनुसार भाज्या 1-2 आपण कमी जास्त करू शकतो. काहीच हरकत नाहीये. आता याच्यामध्ये आपण सॉस आणि मसाले घालूयात. इथे मी डार्क सोया सॉस घालतेय 1 टीस्पून. आता इथे सॉसचं वगैरे प्रमाण जे आहे ते आपण आपल्या आवडीनुसार थोडं कमी जास्त सुद्धा करू शकतो. एक आयडियल प्रमाण सांगतेय मी. 2 टीस्पून शेजवान चटणी मी इथे घातलेली आहे. इथे माझ्याकडे चिंग्सचा हक्का नूडल्सचा मसाला आहे. तो इथे मी घातलेला आहे. एक छोटं त्यांचं जे सॅशे मिळतं, त्यातलं अगदी अर्धं वगैरे मी इथे त्यातलं अर्धं सॅशे मी इथे वापरलेलं आहे. आता हे सगळं आपण छान एकत्र करूयात. हा जो नूडल्सचा मसाला असतो ना, त्याने एक छान आणि परफेक्ट नूडल्सची चव येते. त्यामुळे शक्यतो तो वापरायचा. छान लागतो. अगदी प्रत्येक वेळेला आपण सगळ्या गोष्टी घरात करतोच असं नाही. काही-काही गोष्टींना त्या-त्या मसाल्यांची चव छान लागते.
त्यामुळे कधीतरी असे मसाले वापरायला काही हरकत नाहीये. तर हे तुम्ही बघताय आपण सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतलंय. आता आपण मगाशी जे नूडल्स बॉईल करून घेतले होते, ते नूडल्स आपण याच्यामध्ये घालूयात. हे अशा पद्धतीनं नूडल्स आपण आणि आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊयात. तुम्ही बघताय नूडल्स अगदी व्यवस्थित शिजलेत, ओव्हर कुक झालेले नाहीयेत ते. त्यामुळे ते असे मोकळे होतायत. अजिबात एकमेकांना चिकटलेले नाहीयेत किंवा ते तुटत सुद्धा नाहीयेत. ते एकदम परफेक्ट शिजले गेलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये अगदी चवीनुसार मीठ घालायचंय. कारण आपण इथे जो मसाला वापरलाय त्याच्यामध्ये मीठ असतं. त्यामुळे अगदी अंदाजे थोडंसं मीठ घालायचं आणि आता हे मी मिक्स करून घेतेय. मस्त आलाय ना रंग नूडल्सला. अर्थात हे तुम्ही करून बघितलं तर कळणार आहे हे कसे झालेत ते. तुम्ही नक्की ट्राय करा. नूडल्स ही मुलांची खूप आवड असते. त्यामुळे इथे नूडल्सची फ्रँकी बनवतोय आपण. छान लागते, पटकन होते. अर्थात कशी लागते हे तुम्हीच सांगायचंय मला. तर हे आपले नूडल्स तयार आहेत. आता आपण दुसऱ्या प्रकारचं स्टफिंग करायला घेऊयात. इथे एक पॅन घेतलाय मी. त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. कुटून घेतलेलं लसूण, आलं आणि मिरची घातलेलं आहे. त्यानंतर बारीक चिरलेला एक मोठा कांदा इथे घेतलाय मी. आता हे आपण तेलावर परतून घेऊयात. छान असं हे थोडासा कांद्याचा रंग थोडासा, अगदी थोडासा रंग बदलेपर्यंत आपण हे परतून घ्यायचंय. आता इथे फ्रेश अशी भाजून घेतलेली धने आणि जिऱ्याची पूड आहे. 1 ते दीड टीस्पून ही असेल. तर ती इथे घ्यायची आपण. त्यानंतर हळद घालूयात, हिंग घालूयात आणि हे परतून घेऊयात. तेलावर हे सगळं आपण छान असं परतून घेऊयात. 4-5 बटाटे मी उकडून त्याची साल काढून ते अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत. ते इथे घेऊयात आणि आता या बटाट्याच्या ज्या फोडी आहेत, त्या व्यवस्थित या सगळ्यामध्ये मिक्स करून घेऊयात. बटाट्याची भाजी ही मोस्टली सगळ्यांना अगदी मनापासून आवडते. त्यामुळे याची फ्रँकी तर अगदीच सगळ्यांना आवडणार आहे. तर अगदी सोपी आणि मस्त अशी ही रेसिपी आहे. आपले बटाटे जे आहेत ते पण छान असे परतून झालेत. आता इथे चवीनुसार मीठ घालूयात आणि अर्थातच बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळं पुन्हा एकदा फक्त आपण एकत्र करून घेऊयात. बटाटे उकडलेले असल्यामुळे इथे आपल्याला काही फार वेळ ही भाजी शिजत ठेवायची नाहीये. सगळं असं छान एकत्र एकजीव झालं, तयार आहे आपलं हे दुसऱ्या प्रकारचं स्टफिंग. आता आपण अजून एक स्टफिंग बघणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथे दही घेतलेलं आहे एका बोलमध्ये. त्याच्यामध्ये लाल तिखट घातलंय, अर्धा टीस्पून वगैरे. थोडा चाट मसाला घातलेला आहे. कसुरी मेथी इथे घातलेली आहे थोडीशी गरम करून. त्यानंतर इथे मी पांढरे तीळ थोडेसे भाजून घेतले, ते मी घातलेले आहेत. चवीनुसार मीठ घालूयात आणि हे सगळं आता एकत्र करून घेऊयात. इथे माझ्याकडे पिझ्झा अँड पास्ता सॉस आहे. तो याच्यामध्ये साधारण 1 टीस्पून घातलाय आणि हा सुद्धा आपण याच्यात एकत्र करून घेऊयात. त्यानंतर इथे मी पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत. हे आपण याच्यामध्ये घेऊयात आणि हे जे दह्याचं मिश्रण आहे, हे आपल्याला पनीरच्या या सगळ्या तुकड्यांना लावून घ्यायचंय. व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय. मॅरिनेशन करून घेतोय आपण. आता हे मिक्स झाल्यानंतर एक थोडंसं आपण 10-15 मिनिट बाजूला ठेवून द्यायचं. आता इथे एक पॅन घेतलाय. त्याच्यामध्ये मी बटर घालतीये. याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेले जे पनीर आहे ते घालूयात. हे आता बटरवर आपण परतून घ्यायचंय. दही आहे याच्यामध्ये त्यामुळे ते थोडंसं मेल्ट होणार आहे. आपण ह्या फ्रँकी घरात बनवतोय. त्यामुळे अर्थातच या सगळ्या छान हेल्दी आहेत. मुलांना या सगळ्या गोष्टीचं खूप आकर्षण असतं. शक्यतो एक प्रयत्न, की ज्याचे मुलांना क्रेज असते त्या गोष्टी घरात शक्य तेवढ्या हेल्दी बनवल्या जाव्यात. आता इथे मी थोडंसं एक 1-2 टीस्पून कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे. जेणेकरून याला थोडासा दाटसरपणा येईल. छान असं मिळून येईल हे सगळं. आपण व्यवस्थित याच्यामध्ये परतून घ्यायचंय. एक छोटीशी
सिमला मिरची कट करून घेतली आहे. त्यानंतर कांदा हे दोन्हीही मी उभं स्लाइस करून घेतलाय आणि हे पनीरमध्ये आपण मिक्स करून घेऊयात. आता कांदा आणि सिमला मिरची हे आपल्याला शिजवून घ्यायचं नाहीये. त्याचा जो क्रंच आहे ना, तो तसाच राहायला पाहिजे. ते फक्त आपण मिक्स करून घेऊयात. हे अशा प्रकारे आपलं स्टफिंग पनीरचं स्टफिंग सुद्धा तयार आहे. आता आपली जी कणिक आहे, ती छान अशी भिजलेली आहे. थोडीशी मी ती एकसारखी करून घेते. या पिठाचा मी एक उंडा घेतेय आणि तो गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घेतेय. आता आपण याचा फुलका लाटून घेणार आहोत. हे जे फ्रँकीचं कव्हर आहे, हे बऱ्याचदा फक्त मैद्याचं बनवलं जातं. आपण घरात बनवतोय, त्यातल्या त्यात आपण हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे मी इथे गव्हाचं कव्हर बनवतेय. तुम्ही बघताय आपला फुलका छान असा गोल लाटून झालाय. हा लाटून झालेला फुलका आता आपण भाजून घेऊयात. याला आपण फ्रँक शीट सुद्धा म्हणू शकतो. तर दोन्ही बाजूनी हा पण व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. आता याला थोडंसं मी बटर लावून घेतेय. गार्लिक बटर किंवा साधं बटर असं आपण कोणतंही बटर इथे लावून घेऊ शकतो. नाही लावलं तरी चालेल, पण एक चव छान येते. त्यामुळे मी इथे लावते. थोडं टेम्प्टिंग लागतं खायला. तर अशा पद्धतीनं दोन्ही बाजूला मी हे बटर लावून घेतेय. आपलं हे फ्रँकीचं कव्हर, शीट किंवा फुलका तयार आहे. चला तर मग आता आपण ॲक्चुअल फ्रँकी बनवायला घेऊया. आपली सगळी बेसिक तयारी झाली आहे. आपण 3 प्रकारचे स्टफिंग केलेले आहेत आणि फ्रँकीचे शीट्स सुद्धा तयार आहेत. तर हा फुलका मी एका प्लेटमध्ये घेतेय. याला आपण शेजवान चटणी लावून घेऊयात. सगळ्या बाजूनीही लावून घ्यायची. इथे आपण काही मिक्स अँड मॅच सुद्धा करू शकतो. आपण पहिल्यांदा नूडल्सची फ्रँकी बनवूया. तर असं सगळ्या बाजूनी याला आपण चटणी लावून घेतलेली आहे. आता आपण याच्यावर नूडल्स घालूयात. बरोबर मधोमध असे मी इथे नूडल्स घेतलेले आहेत. आता याच्यावर आपण थोडासा कोबी घालूयात. त्यानंतर कांदा सुद्धा घालूयात. त्यानंतर याच्यावर थोडासा मी नूडल्सचा मसाला घालतेय आणि आता हे आपण दोन्ही बाजूनी रॅप करून घेऊयात. दुसरं स्टफिंग भरून घेऊयात. इथे मी फुलका घेतलाय. त्याला केचप लावतेय. सगळ्या बाजूनी लावून घ्यायचं आणि आता थोडंसं मेयोनीज याच्यावर घेऊन ते सुद्धा मी लावून घेतेय. मेयोनीज आणि केचप व्यवस्थित असं स्प्रेड करून झालंय. आता याच्यावर आपण जे पनीरचं स्टफिंग बनवलं होतं ते घालूयात. थोडीशी बारीक चिरलेली कांद्याची पात घेतेय याच्यावर. याच्यावरती घालूयात आपण. त्यानंतर थोडासा कोबी सुद्धा आपण याच्यावर घालूयात. हा रोल आपण बंद करून घेऊयात. हे अशा पद्धतीनं. हिरव्या मिरचीची चटणी लावून घेऊयात. व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायची. त्यानंतर आपण जी बटाट्याची भाजी केली होती, ती आपण याच्यावर घेऊयात. याच्यावर स्लाइस केलेला थोडासा कांदा घालायचा. भरपूर असं चीज आपण याच्यावर घालतोय. थोडासा चाट मसाला घातलेला आहे याच्यावर आणि आता दोन्ही साइडनी रोल करून आपण हा फ्रँकी बंद करून घ्यायचा. तर बटाट्याची भाजी असलेले आपला हा रोल तयार आहे. तर मग आज बनवलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल, तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, सांचीज किचनला नक्की सबस्क्राईब करा. या आणि अशाच चटपटीत रेसिपीसह पुन्हा भेटूयात. धन्यवाद.